अनुज, सॉरी, मी काल जरा ओव्हर रिॲक्ट केलं. मला तुझ्या मीटिंग बद्दल खरंच माहित नव्हतं. काल मेल वाचल्यानंतर मला कळलं की त्यांना जो डेटा अपेक्षित होता तोच मी तुला सेंड केला होता. पण मी तर तुला तो कुसुम, सेंड. आय एम सॉरी. चूक माझी आहे. का? नक्की काय झालं होतं? ऍक्च्युली मी तुलाच मीटिंगला घेऊन जायला हवं होतं. तू मीटिंगला नेलेलं प्रेझेंटेशन मी पाहिलं. त्यातले नंबर्स आणि डेटा चेंज झालाय. ते ऍक्च्युअल नंबर्स नव्हते. पण मीच लास्ट मिनिट डिसिजन घेतला होता, क्लायंटवर बेटर इम्प्रेशन पडावं म्हणून. अनुज, तुझ्याकडून हे एक्सपेक्टेड नाहीये. आय मीन, आय एम सॉरी. अनुज, एक सांगू, खोटं ना पाण्याला येणाऱ्या बुडबुड्यांसारखं असतं. त्याचं आयुष्य सेकंदापेक्षाही कमी असतं. बट डोंट वरी, ही डील क्रॅक करण्यासाठी होईल तितके प्रयत्न आपण करतोय. सो लेट्स बी पॉझिटिव्ह आणि तोपर्यंत आपण वाट पाहूया. बरं चल, तू रेडी असशील तर आपण जाऊया आता ऑफिसला एकत्र. मला आईकडे जाऊन यायचंय. हा मग चल, मी पण येतो. नाही, नको. बहिणी तुझ्यासमोर मनातलं बोलू शकणार नाही. आणि मला खात्री आहे आज तिचा गैरसमज नक्कीच दूर होईल. राईट, आय एम सॉरी. बरं मग मी निघू? हा, मी तुला अजून माफ केलं नाहीये. पण आधी ब्रेकफास्ट कर, मग मी तुला माफ करीन. रेखा, शशांक, अरे घरात काही सामान आणायचं होतं, पैसे हवेत. पण घर खर्चासाठी पैसे दिले होते मी. हो दिले होतेस, पण या महिन्यात जरा बाकीचे खर्च जास्त झालेत, त्यामुळे लवकर संपले. हरकत नाही, पुन्हा देतो. हे एवढे पैसे कुठून येतात रे तुझ्याकडे? सारखा सारखा एकच प्रश्न का विचारता तुम्ही मला? तुमचा माझ्यावर जर एवढा संशय असेल तर नका मागू ना मला पैसे. अरे शशांक, थांब. पैसे नको देऊस. तू घर खर्चाला दिलेले पैसे आहेत माझ्याकडे, त्यातले देते. किती हवेत? आता किराणा मालाचं बिल द्यायचंय, दूधवाल्याचं बिल द्यायचंय, इस्त्रीच्या कपड्यांचे पैसे द्यायचे, भाजी आणायची. आणि हो, सामान घेतलं, पैसे दिलेत की बिल घ्या आणि मला दे. बरं, मला उशीर होतोय, येतो मी. आता काय सत्ता बदल झालाय, तुम्ही म्हणाल तसंच वागायला हवं. आणि तो बिल आठवणीने आण. आणि काय आहे ना, पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत याचा हिशोब ठेवायला पाहिजे आता. हो. हॅलो, सॉरी हा, मी तुम्हाला होल्डवर ठेवलं ते जरा. अगं नाही ग, ऐकलं मी सगळं. आता तुला कळलं पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत ते? हो, सगळं कळतंय मला. तू जर त्यांच्याकडे हिशोब मागतेस हे जर कुसुमला कळलं ना तर कुसुम त्यांना पाठीशी घालेल. काय करणार? तिला गुड बुक्स मध्ये राहायची सवय आहे ना. वागू दे ना तिला. कुसुममुळे आजपर्यंत शशांकला खूप अपमान सहन करायला लागला.
पण आता ते मी सहन नाही करणार. ठेवते मी. देशमुखांच्या घरात ठिणगी पडली. आता स्टेप नंबर 2, मिशन सुहासिनी. तशी ती हलक्याच कानाची आहे आणि कुसुमबद्दल सांगायची हीच वेळ आहे. बिचारी कुसुम आता कसं काय सहन करणार आहे देव जाणे. हे जान, व्हॉट्सअप. व्हॉट्सअप. एली, काल मीटिंग मध्ये काय झालं माहितीये ना? इथे सरनोबत इंडस्ट्रीजचं रेप्युटेशन स्टेकवर लागलंय. आणि तू चिल यार. सक्सेस फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ. एली, तुझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड मुलीकडून मला हे असं वागणं अपेक्षित नाहीये. मला माझ्या कामावर कॉन्फिडन्स आहे म्हणून मी इतकी रिलॅक्स्ड आहे. काल तुझं काम बघूनच त्यांनी त्यांचा डिसिजन होल्डवर टाकलाय. येस, एक्झॅक्टली. तूच रिस्पॉन्सिबल आहेस कालचं डील होल्डवर जाण्यासाठी. तूच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काल फिगर्स चेंज केल्या होत्यास ना. धनुष, अरे तू असं मला ब्लेम नाही करू शकत. मी काल आयत्या वेळेस ती पीपीटी पाहिली आहे. मला तेवढ्या वेळात जे बेस्ट करता आलं ना ते मी केलंय. आता त्यांच्याकडे पेशन्स नाहीयेत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी डिटेल्ड हव्यात आणि एवढ्या कमी वेळात ते शक्यच नाहीये. व्हॉटएव्हर एली, मी पहिल्यांदा इतका मोठा क्लायंट हँडल करत होतो. हे डील जर अनसक्सेसफुल झालं ना तर टीम लीडर म्हणून हा माझा फेल्युअर ठरेल. पेशन्स माय डिअर. आणि डील आता फक्त होल्डवर गेलंय, अजून कॅन्सल नाही झालंय. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अनुज की बिझनेसमध्ये सुद्धा सक्सेस फेल्युअर या गोष्टी होत राहतात. एली, एके ग्रुपचा मेल आलाय. आपलं डील फायनल झालंय. कॉंग्रॅच्युलेशन एली. वी डिड इट. येस, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता कळलं मी का रिलॅक्स्ड होते. एली ने लास्ट मिनट जो कमाल दिखाया वो काम कर गया. आय एम रिअली सॉरी एली. मग अशी मी खरंच खूप टेन्शन मध्ये होतो. दॅट्स ओके. एक्सक्यूज मी. त्यांचाच फोन आहे. ओके, सो तू फोन घे, मी तोपर्यंत पार्टीचं बुकिंग करते. ओके. येस सर. हॅलो, मी एके ग्रुप मधून अजित कुमार बोलतोय. थँक्यू सर. स्वर्णोबत इंडस्ट्रीज बद्दल आम्ही खूप ऐकून होतो. आज तुम्ही जे प्रेझेंटेशन मेल केलं त्यातून तुम्ही पुन्हा एकदा ते सिद्ध केलं. मेल? हो, कुसुम मॅडमचा सकाळी मेल आला होता आणि हे डील क्लोज करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या सगळ्यांची समाधानकारक उत्तरं त्या मेलमध्ये होती. रिअलिस्टिक डेटा, ट्रान्सपरन्सी, फ्युचर प्रॉस्पेक्टस, सगळं एकदम डिटेल. खूप अभ्यास करून त्यांनी पीपीटी बनवला होता. कुसुम मॅडमचा मेल वाचूनच आम्ही डील क्लोज करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सर. इतक्या कमी वेळामध्ये इतकं डिटेल वर्क करून कुसुम मॅडमने मेल पाठवला. रिअली ग्रेट जॉब. आय मस्ट से तुमचा स्टाफ खूप डेडिकेटेड आहे. थँक्यू सो मच सर. वेलकम. कुसुममुळे ही डील क्लोज झाली आहे आणि मी तिला अंडर एस्टिमेट करून खूप मोठी चूक केली आहे. माझं काल रात्री अनुजशी बोलणं झालं. तो म्हणाला त्याला आईंनी हे सगळं प्लॅन करायला सांगितलं. वहिनी, सॉरी. मला खरंच हे माहित नव्हतं. तुम्हाला फोन केला होतास तेव्हा मी कामाच्या गडबडीत होते आणि कदाचित तुझ्या बोलण्याकडे माझं दुर्लक्ष झालं असेल. ही चूक माझी आहे. कळत न कळत माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. सॉरी वहिनी. वहिनी, आय एम रिअली सॉरी.
आम्हा सगळ्यांना माफ कर ना प्लीज. वहिनी, मी सगळ्यांच्या वतीनं तुझी माफी मागते. मला माहिती आहे जे काही घडलं ते असं विसरता येणार नाही आणि बदलताही येणार नाही, पण प्लीज आम्हाला माफ कर. मृदुला, आम्हाला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं, पण परिस्थितीच अशी होती की तुला वाईट वाटू नये म्हणून आम्ही काही गोष्टी लपवल्या. पण त्या गोष्टीमुळेच तुझं मन दुखावलं जाईल असा विचार मनातही आला नाही ग. बघू, थांब कुसुम. सामानासाठी मी बाबांना आधीच पैसे दिलेत. हो, पाहतो कुठे ठेवलेत. बाबा थांबा, आता शोधू नका, मी देते. रुपाली, वहिनी, तुझ्या मनात जे काही आहे ते प्लीज बोल. असं मनात धरून ठेवशील तर गैरसमज अजून वाढतील. बोलून ते दूर करता येतील. काय ना, या घरात काही चुकीचं घडलं की त्याचं खापर शशांकवर फोडलं जातं. तू आणि रुपाली मेहनतीने पैसे कमवताना ते जपून खर्च करा असं बाबा सांगतात ना. आणि आता शशांकनी मेहनतीने कमवलेले पैसे हे विचार न करता खर्च करतात, ते योग्य आहे का? आणि तसे घर खर्चाला दिलेले पैसे कुठे खर्च होतात आणि कसे होतात हे कळलंय मला. मुलींसाठी गिफ्ट, रुपालीसाठी लॅपटॉप, चारधाम यात्रेचा पूर्ण खर्च अनुजनी केलाय वहिनी, आणि ते पण त्याच्या आईंच्या सांगण्यावर. बाबांनी खर्च करण्यावर माझा काहीच आक्षेप नाहीये, पण शशांकवर जो संशय घेतला जातोय ना, ते मला आवडत नाही आणि ते मला मान्यही नाही. रेखा, जेवणाची तयारी कुठपर्यंत आली आहे? हा, कुकर लावलाय, बाकीचं आता करायलाच घेते. बर, एक काम कर, कुसुमच्या आवडीचा शिरा बनव आज. आज काय विशेष आहे काय? नंतर सांगते. कुसुमसाठी सरप्राईज आहे. चालते. कर शिरा. अरे वा, सुनेचं कौतुक चालू आहे. तिने आज कामच असं केलंय. तुला माहितीये रीना, कुसुममुळे आज खूप मोठं डील फायनल झालंय. अनुजचा फोन आला होता. अरे वा, छान. आहे कुठे ती? ऑफिसला गेली आहे का? आधी आईकडे जाणार आहे आणि मग तिथून ऑफिसला जाणार आहे. काय हसायला काय झालं? नाही, जाऊ दे. मी बोलले तर तुला ते आवडणार नाही. नाही, मनात जे काही असेल ते बोलून टाक. कुसुमचं अनुशी लग्न का केलं होतं हे विसरलीस? जेव्हा केव्हा बघावं तेव्हा ती माहेरी गेलेली असते किंवा जात असते. आज काय दिवाळी, उद्या काय संक्रांत, आता काय कीर्तन. एका पाठोपाठ सुरूच आहे तिचं. नवीन लग्न झालंय, सुरुवातीला प्रत्येकीला माहेरची ओढ असतेच. हो, पण आपली केस थोडी वेगळी आहे ना. कुसुमने अनुज सोबत सावलीसारखं राहिलं पाहिजे. अनुजच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं तेव्हा कुसुम कुठे होती त्याच्यासोबत? ते दोघं जेव्हा गोव्याला गेले तेव्हा कुसुममुळे अनुजवरती किती वेळा तरी संकट आली होती, ती टळली. तू हे सगळं विसरली आहे का? सुहासिनी, मी काय बोलते तर प्लीज वाईट वाटून घेऊ नको, पण आपण विषयाची परीक्षा
का क्या? शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. हा बोल कुसुम, बाबांची तब्येत बरी आहे ना? हो हो बरी आहे. आई आज आज वहिनीला जरा माझी मदत लागणार आहे. मी इथेच राहू आज, चालेल? हॅलो आई, मी आज इथेच राहिले तर चालेल ना? नाही, म्हणजे तू आधी ऑफिसला जा. अनुज तुझी वाट बघतोय, त्याचं काहीतरी अर्जंट काम आहे तुझ्याकडे. ओके ओके, मी जाते. आईंना काय झालं? ते असं कधी बोलत नाहीत. हे बघ सुहासिनी, प्लीज माझ्या गोष्टीचा विचार कर. उद्या अनुजला काही झालं तर? रीना, सॉरी. बघितलंस, तुला कल्पना देखील सहन झाली नाही. सुहासिनी, तुझा पत्रिकेवर विश्वास आहे म्हणून मी तुला सांगते, कुसुमला डोळ्यासमोरून हलू देऊ नकोस. कोणाला फोन करतेस? घरी सगळं ठीक आहे ना? सासूबाई काय म्हणाल्या? राहा म्हणाल्या ना? त्या म्हणाल्या अनुजचं माझ्याकडे खूप महत्वाचं काम होतं म्हणून तो मला फोन करत होता. आणि आता मी त्याला फोन करतेय तर तो उचलतच नाहीये. अगं मग विचार कसला करतेस? जा ना ऑफिस मध्ये. पण बाबा, वहिनीच्या मनातला गैरसमज दूर करणं पण गरजेचं आहे ना. तिच्याशी नंतर बोल, आम्ही पण बोलू ना तिच्याशी. वहिनीची काळजी वाटते ग. ती असं टोकाचं कधीच वागत नाही. तिच्या मनात कोणी काही भरवत तर नसेल ना? तुझा कोणावर संशय आहे का? नंतर बघू आपण. कुसुम, जावई बापू वाट बघत असतील, तू आधी तिथे जा. इथली काळजी नको करूस तू. मृदुलाच्या मनातले गैरसमज नंतर दूर करू आपण. त्याची काल एक खूप महत्वाची मीटिंग होती, त्याच्याबद्दलच असेल. आई बाबा, मला निघावं लागेल, मी येते. काळजी घे. कम इन. अनुज, काय झालं? मला आईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या तू मला अर्जंटली बोलवलंयस. काही झालंय का? हो. आय एम सॉरी. काय झालंय? कुठे आहेस तू? कधीपासून मी तुझा फोन ट्राय करतोय. मी ते मला फोनला रेंज नसेल माझ्या. पण होतीस कुठे तू? ऑफिसमध्येही कुठे दिसली नाहीस. मी ते अनुज, काय झालंय? एनिवे, लीव इट. अनुज, प्लीज कम. Guys, may I have your attention, please? Ellie, come out. Please come. Guys, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मागचे काही दिवस आपण एक डील क्रॅक करण्यासाठी सगळेच जण खूप मेहनत करत होतो. एके ग्रुप सारखा क्लायंट आपल्या कंपनीसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती प्रेस्टिजियस आहे, हे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको. सो गाईज, नवीन वर्षाची सुरुवात खूप धमाकेदार झाली आहे. फायनली आपण हे डील क्रॅक केलंय. आणि 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 आणि
सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, हे डील क्रॅक करण्यामागे आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त एका एम्प्लॉईने मेहनत केली आहे. सो या डीलचं सगळं क्रेडिट त्या एम्प्लॉईला जातं आणि ती एम्प्लॉई आहे कुसुम.